नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी, शेतकरी कुटुंबांसाठी, शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे की शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 50,000 रुपयांचे अनुदान वाटप करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे। 20 एप्रिल 2026 रोजी हा जो निर्णय आहे 50,000 रुपये अनुदान वाटपाचा हा घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, याबाबतची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील। मित्रांनो, केंद्र सरकारकडून पण पूर्ण मान्यता या ठिकाणी अनुदान वाटपासाठी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 50,000 रुपये अनुदान वाटपाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी बांधवांना आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना चांगले आता जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देणारे निर्णय सरकारने जाहीर करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांची चिंता मिटलेली असून आता 50,000 रुपयांचे अनुदान लवकरच पूर्ण बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सरकणार आहे। मित्रांनो, हे तुमच्यासाठी खूपच आनंदाची आणि दिलासादायक बातमी इथे समोर येते। मित्रांनो, डायरेक्ट शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटपाची निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी डीबीटी सक्रिय होणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी अनुदान द्यायचे आहे त्या ठिकाणी सरकार डीबीटीची प्रक्रिया करत आहे। मित्रांनो, आता डीबीटी अशी प्रक्रिया आहे, अनुदानाचे पैसे तिकडून एकदा पाठवण्यात आले आणि पैसे पाठवायला सुरुवात झाली की इकडे अर्ध्या तासामध्ये किंवा 35 मिनिटांमध्ये ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होतात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ऐकून घ्या, 50,000 रुपयांचे अनुदान आणि पीक विम्याची पण वेगळी रक्कम तुम्हाला भेटणार आहे। मित्रांनो, आणि तुमचा जो उन्हाळा आहे तो खूपच आनंदामध्ये जाणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी लग्न कार्याचे दिवस आहे। मित्रांनो, या ठिकाणी 50,000 रुपये तुमच्यासाठी खूपच मोठी रक्कम असणार आहे। मित्रांनो, कारण की हा तुमच्या कुटुंबाला मोठा आधार देणारी रक्कम आहे। मित्रांनो, या ठिकाणी ऐकून घ्या, जर तुम्हाला पीक विम्याचे काय होईना पैसे येणारच, काहींना 17,000 रुपये, काहींना 20,000 रुपये, तर काहींना 25,000 रुपयांचा पीक विमा पण मिळणार आहे। मित्रांनो, तो पीक विमा पण डायरेक्ट जमा होणार आहे, तो पण डीबीटीच्या मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये सरकणार आहे। मित्रांनो, पण तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये असणे गरजेचं आहे। मी तुम्हाला यादी पुढे दाखवणार आहे की कोणते जिल्हे, कोणते 13 जिल्हे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये अनुदान वाटपासाठी आणि पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी या ठिकाणी यादी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काढण्यात आलेले पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहे हे मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगणार आहे। मित्रांनो, कुठेही स्किप करू नका आणि या ठिकाणी ऐकून घ्या। आता राज्य सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपयांचे अनुदान पीक विम्याचे पैसे देण्यात येणार आहेत, पण हे पैसे देण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांना 2 कामे करायला सांगत आहे। मित्रांनो, जर तुम्ही ती 2 कामे लवकरात लवकर केली तर तुम्हाला जो 50,000 रुपयांचा बेनिफिट आहे मित्रांनो, हे तुमच्या खात्यामध्ये येऊनच राहणार। कारण की ती 2 कामे तुम्ही लवकरात लवकर करणे गरजेचे आहे। कारण की या ठिकाणी ऐकून घ्या, पीक विम्याचे 50,000 रुपये आणि पीक विम्याचे अनुदानाचे 50,000 रुपये आणि पीक विम्याचे वेगळी रक्कम हे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही संयम ठेवावा, कारण की या ठिकाणी ती 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहे। आणि कोणते ते 13 जिल्हे आहे आणि त्या 13 जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्याचे, तुमच्या जिल्ह्याचे किंवा तुमच्या गावाचे नाव येत असेल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। मित्रांनो, बघा, आलेल्या माहितीनुसार 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत प्रोत्साहनापर अनुदानाचा मुद्दा देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला होता। यातच सरकारने मोठा निर्णय घेतला असून सरकारचा
बघा सरकारचे काय निर्णय झालेले आहे. तर पहिला निर्णय म्हणजे सरकारने घेतलेला आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पाहिजे. आता बघा सरकारने आश्वासन दिलेले होते, त्यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आणि त्याच शब्दामुळे सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि कर्जमाफीसाठी सरकारने डायरेक्ट मंजुरी अधिवेशनातून दिल्याचे आपल्याला बघायला मिळालेले आहे. मित्रांनो, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयामुळे आता कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने होणार आहे. बघा आता कर्जमाफीचा फायदा तर होईलच, पण आता अनुदान देखील सरकार जे देणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेअंतर्गत 50,000 रुपयांचा प्रोत्साहनापर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटीतून टाकण्यात येणार आहे. मित्रांनो, जर तिकून डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून जर 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले तर इकडे 1 रुपया सुद्धा तुमचा मागं पुढे होणार नाही. 50ला 50,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकणार मित्रांनो. कारण की ही जी डीबीटी प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया आहे मित्रांनो. या ठिकाणी कोणताही तिसरा माणूस तुमच्या रकमेमध्ये येत नसतो मित्रांनो. कारण सरकार जेव्हा ट्रान्सफर करते ते तुमच्या खात्यामध्ये येऊनच राहते. ते या ठिकाणी तर शेतकरी बांधवांनो कोणते ते जिल्हे आहेत ते आपण पाहूया. पहिला जिल्हा जो आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला जिल्हा जो आहे तो आहे मित्रांनो, या ठिकाणी बघू शकतात तुम्ही कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जर रहिवासी असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. दुसरा जो जिल्हा आहे तो सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव हे जे पहिले 13 जिल्हे आहे मित्रांनो. पहिले 13 जिल्हे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये अनुदानाचे वाटप या 13 जिल्ह्यांमध्ये होणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही कोणते ते 2 कामे करावी लागतील. या ठिकाणी तुमचा पैसा अडकणार नाही. पहिलं जे काम आहे आधार लिंक करणे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे. या ठिकाणी तुम्ही बँक खात्याला आधार लिंक मॅपिंग करणे गरजेचं आहे मित्रांनो. कारण की हे केले नाही तर तुमचा पैसा अडकू शकतो. दुसरं महत्वाचं काम म्हणजे KYC पूर्ण करणे. पीक विमा आणि इतर योजनांसाठी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली असावी. तर या ठिकाणी ही अनुदाना वाटपाची बद्दलची माहिती, तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. चला तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो भेटूया नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.